श्रावण महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरीही पावसाचा पत्ता नसल्यानं खरीप हंगामातील पिकांवर मोठं सावट निर्माण झालेलं आहे। पावसाचा सर्वाधिक फटका हा खरीप हंगामाला बसतोय। या काळामध्ये पाऊस झाला नाही तर पिकांच्या वाढीवर देखील मोठा परिणाम होतो। अनेक भागात जमिनीतील ओल कमी होऊ लागलेली आहे। काही ठिकाणी पिकं करपण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत। याशिवाय पावसाअभावी राज्यभरातल्या जलसाठ्यात देखील मोठी घट झाली आहे। त्यामुळे फक्त शेतीच नाही तर पिण्याच्या पाण्याचं देखील संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। ऐन पावसाळ्यात पुन्हा टेन्शन वाढलं। मराठवाड्यात ऑगस्टही कोरडा ठाक। मराठवाड्यात पावसाची तूट कायम, वर्ध्यात पिकं संकटात। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावलाय। विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसानं जवळपास पाठ फिरवल्याचं चित्र आहे। मराठवाड्यात तर गेल्या 17 दिवसांपासून पावसानं पूर्णतः दडी मारली। त्यातच पुढील काही दिवस राज्यात केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस। मराठवाड्याची वार्षिक सरासरी 679.5 मिलीमीटर आहे। आजच्या तारखेपर्यंत विभागात सरासरी 426.4 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 361.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। म्हणजेच मराठवाड्यात तब्बल 61 मिलीमीटर पावसाची तूट नोंदवली गेली आहे। त्यातही लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची सर्वाधिक तूट नोंदवण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला, पण नंतर पावसानं पुन्हा दडी मारल्यानं शेती पिकं धोक्यात आली आहे। असं असलं तरी आपण पाहू शकता या ठिकाणी शेतीची काय अवस्था झाली। शेतीमध्ये पिकं आता फवारणीला येणं गरजेचं होतं, मात्र अजूनही पूर्णतः पिकं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। पिकांची वाढ पूर्णतः खुंटल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, पण मात्र यावर्षी पहिल्यापासूनच पावसानं दडी मारल्याचं पाहायला मिळालं। यावर्षी काय नाही, पीक येत नाही। दोनदा पेरणी करून पीक एवढं आले, आता यायचे म्हणजे यांची वाढ थांबली जाग्यावर पाणी नसल्यामुळे। एक वावर आहे तिथे एक वावर तर पेरायच नाही, पाणी पडेल या आशाने। आता याची बी गॅरंटी नाही। जे आहे ते आता जे पीक आहे ते समोर आहे। आता याच्या पुढे तर पाणी द्यायला तर बोरचं पाणी नाही, आमच्याकडे काही नाही। मग आता जे आहे ते याच्यावरच। तर इकडे पावसासाठी धाराशिव जिल्ह्यात चक्क महादेवाला साकडं घालत महायज्ञ करण्यात आलाय। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटाच्या डोंगर रांगामध्ये बसलेल्या सर्वात उंचावरील धाराशिव जिल्ह्यातील शिवलिंग आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी मिळावे। या ठिकाणी जर बघितलं तर महादेवाच्या या देवाचं कलशारोहण देखील आज करण्यात आलेलं आहे। आणि मागील काही दिवसांपासून जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात पाऊस नाहीये, यामुळं या ठिकाणी जर बघितलं शेतकऱ्यांनी जे आहे ते कुठेतरी महायज्ञ केलेला पाहायला मिळतोय। पाऊस चांगला पडावा यासाठी महायज्ञ हा केलेला आहे। मला सांगा, पाऊस पडत नाही, आज नेमकं काय कसली पूजा केलेली आहे? पाऊस पडत नाही, दुष्काळ पडलेला आहे। कारण पेरणी झालेली नाही, सगळं जे झाले ते आता पाऊस न पडले पण जळून जाण्याच्या मार्गावर आहे। त्याच्या सोयाबीन आमच्या भागात मेन पीक आहे आणि त्याच्या शेंगाच भरणार नाही, त्याचं काहीच उत्पन्न। अजून जर 8 दिवस पाऊस नाही पडला तर ते ट्रॅक्टर आणून नांगरून टाकावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानं सप्टेंबर महिन्यातल्या पावसावर सगळी भिस्त आहे। पण परतीच्या पावसाबाबतही अनिश्चितता असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवलाय। तर ऑगस्टच्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास राज्याच्या काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे। परंतु ही जरी स्थिती असली तरी आपल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला नाही। हे आपण AWS म्हणजे हवामान केंद्र आहे तिथे म्हणून आपल्याला हे डेटा मिळतो। पण बरेचसे ठिकाणी आहेत की तिथे पाऊस नाहीये, कमी झालेला पाऊस आहे आताच्या नजीकच्या कालखंडामध्ये ऑगस्टमध्ये। आता ज्या आपण पिकाची परिस्थिती पाहतोय सध्या उभ्या पिकामध्ये, ज्यांची सुरुवातीला लागवड झाली होती तिथं फुलार अवस्थेहून ते वादी लागलेल्या आहेत सोयाबीनमध्ये, आणि जे उशिरा पेरणी झाली तिथं फुलार अवस्थेत आहेत। आणि ह्या दोन्ही अवस्था फार नाजूक अवस्था जिथं आपल्याला पाण्याची आवश्यकता असते। आणि इथून पुढे जर का तापमानामध्ये वाढ झाली, दीर्घकाल खंड झाला पावसाचा, तर पिकावर त्याचा परिणाम होतो। येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये कोणतीही हवामान प्रणाली किंवा एखादी कमी दाबाचं क्षेत्र जे
महाराष्ट्रातील पावसावर इम्पॅक्ट करेल असं काही दिसत नाही. त्यामुळं पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. तो सर्वदूर नसेल किंवा मुसळधार पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांसाठी पावसाचे उरलेले दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाची स्थिती कशी राहते याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचं सुद्धा लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.